आणि गणेश दादांचं तर नियोजन खरंच चांगलं आहे आणि ग्राउंड ऑसम ग्राउंड आहे खरंच लय भारी. थँक्यू मंगेश भाऊ. आणि तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा. अशाच धावा मात्र तुमच्याकडून येत राहू यासाठी तुमच्यासाठी शुभेच्छा असणार आहेत. वेल डन. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच सुरू होतीये कॉम्बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा मात्र एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन उरावडे अर्थात नौखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे. दोन तगड्या संघांमध्ये बॅटल कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. पुन्हा एकदा ऐकूयात योगेश सरांना. धन्यवाद. नमस्कार. जावे मैदानामध्ये नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध पैलवान भावेश उर्फ बंटी शेट मारणे स्पोर्ट फाउंडेशन नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बुरवडे या सामन्याला सुरुवात. डू ऑर डायचा सामना. जो संघ जिंकेल तो संघ मात्र या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेला निश्चितच बाय बाय करावं लागणार आहे. पहिला बॉल डॉट आला सागर पाखरे यांचा. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टंपच्या बाहेरून बॉल जो बॅकवर्ड पॉइंटला ढकलला आणि त्याच्यावरती चौकार वसूल केलाय. या चौकारानं संघाचं खातं उघडलं गेले. स्कोर कार्डवरती 4 धावा. सागर पाखरे मैदानामध्ये षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. अगदीच आपण जर पाहिलं तर जवळपास विन झालेली मॅच टाय झाली आहे आणि त्यामुळे आता नक्कीच धोका आहे उरवडे टीमला देखील. दुसऱ्या बाजूला नेरे संघ पहिला सामना पराभूत झालेत. आता निश्चितच या सामन्यामध्ये जिंकायचंय. नेट रन रेट आता नक्कीच पूर्णतः आपण जर पाहिलं जो कुठल्या प्रकारे नेट रन रेटचा विचार आता केला जाणार नाही. फक्त जिंकायचंय हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवायचंय. कारण कासारांबोली आंबडवे टीमचे 3 पॉईंट आहेत. ते पॉईंट्स टेबलला पहिल्या स्थानावरती. उरवडे टीम दुसऱ्या स्थानावरती 1 पॉईंट, कारण मॅच टाय झाली होती. नेरे संघ पराभूत आहे त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये अगदी तिसऱ्या स्थानावरती आहेत. या सामन्यावरती बरंचसं निर्भर. यावेळेचा चेंडू मैदानावरती खेळलाय तो पॉइंटला आणि एक चांगला कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. मोठी विकेट येते. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळतील. विकेट येताना पाहायला मिळाली. चौकार नक्कीच आला, परंतु त्यानंतर मैदानामध्ये विकेटही आली आहे. किरण जाधव बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज राजू सकरगी मैदानावरती येत आहेत. एक चांगला झेल खऱ्या अर्थानं मैदानावरती जो आपण पाहिला. सुधीर साळुंके आपण पाहतोय. नक्कीच या अगोदर देखील भरपूर सारा क्रिकेट या खेळाडूने खेळलेला आहे. ऐकून खेळाडू म्हणून सुधीर यांच्याकडे आपण पाहतो. पहिल्या मॅच मध्ये ते ओपनिंग साठी आले, तितकेसे कारगर राहिले नाही. भरपूर दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावरती पुन्हा एकदा पुनरागमन या खेळाडूचं झालेलं असताना दरम्यान यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चपळ गतीने एक सिंगल पूर्ण केली जाते. उमेश बोत्रे आपण पाहतोय मैदानावरती कव्हर्सला चांगल्या पद्धतीने बॉल रोखला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेतली गेली आणि या सिंगल बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागर पाखरे पहिल्या षटकामध्ये महत्वाची विकेट मिळवली. फलंदाज किरण जाधवला बाद केल्यानंतर बराचसा जल्लोष आपण मैदानावरती पाहिला. दरम्यानचा बॉल हलक्या हाताने कट केलाय. याही चेंडूवरती सिंगल येते आणि या सिंगल बरोबर षटक क्रमांक मैदानामध्ये पहिल्या संपलं गेलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात.
साखळी फेरीतील सामना आपण पाहतो मैदानावरती रंगतोय. निश्चितच लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना आहे. यानंतर प्री क्वार्टर फायनलचे 2 सामने आपण मैदानावरती पाहणार आहोत आणि त्यानंतर जर वेळ असेल तर क्वार्टर फायनलची मॅच निश्चितच घेतली जाणार आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपल्यानंतर 6 चेंडूवरती 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निखिल काटे जो मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय. कित्येक मोठमोठे रेकॉर्ड निखिल काटेच्या नावावरती आहेत. कित्येक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकवलेला निखिल काटेला आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये निखिल थोडासा महागडा नक्कीच राहिला होता. एका षटकामध्ये कमबॅक करणं ठाऊक आहे या खेळाडूला. ऑन साईडला आपण पाहतोय अधिकचं प्रोटेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या खेळामध्ये वाईडिश लॉंग ऑन तर डीप स्क्वेअर लेग. या रिजन मध्ये फिल्डर स्ट्रॉंग झोन निखिलचा ऑन साइड आहे आणि मिड विकेट रिजन मध्ये टार्गेट केलंय. बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिल एलवंडेचा ब्लास्ट षटकार. तुम्ही बेडा किती मला लाडा किती तुम्ही बेडा किती मला लाडा किती त्या द्यायचा जेवढा त्रास त्या द्यायचा जेवढा त्रास अरे किती बे समोर येऊ द्या त्यातला एक आवाज अरे किती बे समोर येऊ द्या त्यातला एक आवाज. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. गोलंदाज निखिल काटेवरती आक्रमण केलंय. पहिलाच बॉल होता. जबरदस्त प्रहार आणि त्याच्यावरती षटकार आल्यानंतर नक्कीच आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजच्या मार्कवरती निखिल काटे. त्यावेळेस नक्कीच आम्हाला थोडंसं थांबताना पाहायला मिळतील खेळाडू. यष्टांच्या पाठीमागे योगेश पिनगुडे शॉर्ट थर्डमॅन मध्ये मैदानाच्या आतमध्ये फिल्डर आहेत. शॉर्ट पॉईंट लेग आहे. गली पॉईंट आणि कव्हर्सला फिल्डर तर मिड ऑफ ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला फिल्डर जो मैदानावरती पाहायला मिळेल. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर थोडासा स्क्वेअर लेग मध्ये घेतलाय. डीपचा फिल्डर स्क्वेअर लेगचा मिड विकेटकडे सरकावलाय. हे चेंजेस आपण मैदानावरती पाहतोय. दरम्यानचा बॉल काहीशी मागणी पंचांकडे केली जाते परंतु इथे नक्कीच आपण पाहतोय रिव्ह्यूची मागणी आहे वाईडसाठी. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. पाहूया काय निर्णय पंचांचा येईल. ऑफस्टंपच्या थोडासा दूरवरतून जाणारा बॉल होता. थोडीशी बातचीत नक्कीच मैदानावरती खेळपट्टीवरती पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. DRAची मागणी आहे. फिल्डिंग टीम विनंती आहे आपण फिल्डिंग लावून घ्या. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. यानंतर देखील आपल्याला निश्चितच महत्त्वपूर्ण सामने वेळेमध्ये कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे घाई करणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. बघा थर्ड अंपायरचा काय निर्णय येणार. निश्चितच उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे. महत्त्वाची मॅच आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये अगदीच आपण जर पाहिलं तर एक एक चेंडू महत्त्वाचा आहे. एक एक धाव महत्त्वाचे आहे आणि तिसरे पंच महेश जाधव सर चेक करतायत. इंजवडी चषक या स्पर्धेचं एक दमदार आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि या मैदानावरती खेळण्याचा एक वेगळा अनुभव वेगळा आनंद खेळाडू व्यक्त करताना पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूची निश्चितच ज्यावेळेस बातचीत होते टॉसवरती येतात त्यावेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी खेळाडू येतात. त्यावेळेस भरपूर उत्साही खेळाडू पाहायला मिळतात आणि मैदानावरती खेळत असताना देखील अगदीच आपण जर पाहिलं तर आउटफील्डला कुठल्याही प्रकारे अडथळा नाहीये. जबरदस्त अशा पद्धतीचं असणार ग्रास विकेटवरती देखील तुरळक प्रमाणावरती थोडंसं ग्रास पाहायला मिळतोय. त्यामुळे थोडंसं बॉलर्सला सपोर्ट मिळतोय कारण चेंडू पडल्यानंतर थोडेसे थांबून येत आहेत. दरम्यान अंपायर्स कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल मैदानावरती. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय आणि नक्कीच आपण पाहतोय एका धावेनं धावफलक पुढे जात आहे. 13 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. निखिल ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी तयार तर गोलंदाज निखिल आहे. निखिल विरुद्ध निखिल. हो इथे काय बॅटची कडा होती. यष्ट्यांच्या पाठीमागे योगेशची थोडीशी गडबड झाली. बॉल हातातून निसटला होता परंतु स्वतःला सावरले. चेंडू सावरलाय आणि मैदानावरती निखिल एळवंडे मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज बाद. मुलगी एका वलच प्रेम करते एका पोलावलच आणि पोल ग अख्ख्या पोलींवर प्रेम करते. चांगल्यांचे हात वरती गाणं लावा. दोन्ही ओपनर बॅटर मैदानामध्ये बाद झालेत. प्रथमतः किरण जाधव आणि त्यानंतर निखिल एळवंडे.
दोन्ही प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर आता प्रेशर थोडासा बॅटिंग टीम वरती शिफ्ट होताना पाहायला मिळू शकेल. सूरज जाधवला जबाबदारी स्वीकारावी लागेल. अष्टपैलू खेळाडू सूरज मैदानावरती दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, आगळ वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. बॉल एस्टँडच्या पाठीमागे जातोय आणि चेंडूवरती एक धाव जी बाईच्या माध्यमातून असणार आहे. कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच या चेंडूवरती एक धाव जी प्राप्त होताना पाहायला मिळते. एका धाव्याने संघाचा स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. डॉफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 14, 2 गडी बाद. अगदीच आपण जर पाहिलं तर आजचा दिवस जो सर्व भारतीयांसाठी खास आहे. दरम्यानचा बॉल वाईडिश लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक धावतायत आशिष कांजणे, परंतु बॉल मात्र थांबणार नाही. सुसाट वाऱ्याच्या वेगानं बॉल पोहोचतोय सीमा पार, आलाय खणखणीत चौकार. दोन फलंदाज बाद, धाव फलकावरती 18 धावा. ओहो, यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, रनआउटचा चान्स आणि इथे ऑन फील्ड पंच घेत आहेत तिसऱ्या पंचांची मदत. परंतु सूरजला वाटतंय तो नक्कीच आपल्या गलट्यामध्ये सेफ पोहोचलाय. त्यामुळे पाहूया तिसरे पंच का निर्णय पोहोचवतील. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी बरंचसं व्हेरिएशन दाखवलं, गती पूर्णतः काढून घेतली, पुढे टाकलेला बॉल होता. मैदानावरती या चेंडूवरती नक्कीच धाव घेण्यासाठी सूरज इंटरेस्टेड होता नॉन स्ट्रायकिंग एंडवरून, परंतु राजू यांनी नकार दिला. थेट फिल्डरच्या हातामध्ये बॉल होता, चांगला थ्रो करणं केला. पाहूया मैदानावरती पंचांचा निर्णय काय येणार. तिसरे पंच कळवतात फलंदाज सेफ आहेत, फलंदाज नॉट आउट असणार आहेत आणि याचबरोबर कुठल्या प्रकारची धाव नसेल. डॉट बॉल मैदानावरती आलाय. 18 धावा धाव फलकावरती स्थिर. पहिलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे यांच्या संघ मालकीचा असणारा संघ आपण पाहतोय. ओ, यावेळेस मात्र बराचसा खराब बॉल, बीमर चेंडू त्याच्यावरती आलाय. हा A1 क्वालिटीचा दर्जेदार प्रहार, कडक प्रहार, चौकार. आणि या चौकाराबरोबर संघाचा धावफलक मात्र मैदानावरती पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 23. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मैदानावरती अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, फ्रीचा बॉल होता. या चेंडूवरती सिंगल मैदानावरती प्राप्त केली जाते. निखिल काटे याही षटकामध्ये षटकार नक्कीच आला, विकेटही आली, परंतु दो बॉलवरती थोडंसं संतुलन बिघडलं गेलं. जिथे चौकार आल्यानंतर महागड षटक राहिलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 फलंदाज बाद, स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळतात त्या 24 धावा. आजच्या दिवसाबद्दल खरं तर मी चर्चा करत होतो. आजचा दिवस जो तुम्हा भारतीयांसाठी खास आहे, कारण निश्चितच 14 वर्षापूर्वी महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं 28 वर्षांचा दुष्काळ जो संपवत भारतीय संघानं दुसरा ICC वर्ल्ड कप जिंकला, तोच दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. 2 एप्रिल 2011 रोजी खऱ्या अर्थानं मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवरती निश्चितच MS धोनी यांनी षटकार खेळून मॅच त्या ठिकाणी फिनिश केली आणि त्यानंतर मात्र तब्बल 28 वर्षांचा दुष्काळ संपला आणि अखेर भारत देशामध्ये खऱ्या अर्थानं ICC वर्ल्ड कप आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं तो दिवस निश्चितच अजरामर आहे आणि 2011च्या वर्ल्ड कपमध्ये निश्चितच प्रत्येक खेळाडूचं योगदान होतं. युवराज सिंग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निश्चितच आपण पाहिलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिले होते. फायनलच्या मॅचमध्ये गौतम गंभीर यांची 97 रनची इनिंग आणि निश्चितच आजचा दिवस मोठा जल्लोषात भारतीय उत्साहात साजरा करता. दरम्यानचा बॉल पुढे टाकला होता, बॉल हवेत, निखिल काटे चेंडूच्या खाली, स्क्वेअर लेगला. इथे मैदानावरती मात्र मोठी चूक आणि चुकी ठरणार आहे फार मोठी डोकेदुखी. 2 प्रमुख फलंदाज बाद झालेत, किरण आणि निखिल. त्यानंतर मात्र राजू सक्करगी आता मैदानावरती जे निश्चितच संघासाठी धावा बनवत आहेत, त्यांचं मात्र इथे झेल मिस झालाय. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र पूर्णपणे फसला गेला, परंतु फिल्डरकडून देखील तिथे चुकी झाली.
गोलंदाज आकाश खरात. यावेळेस फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं बॉलला उडवलंय ऑन साइडला. बॉल आउट ऑफ द पार्क आलाय. बिग 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 ब्लास्ट षटकार. एकतीस धावा यायला सुरुवात झाली. रन्स चालू झालेत. हो पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील योगेश यश त्यांच्या पाठीमागून नक्कीच करतायत. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट असणार आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आपण पाहतोय. 31 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध मैदानावरती आपण पाहतोय नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे अर्थात भावेश उर्फ बंटी शेट मारणे स्फूट फाउंडेशन उरवडे या दोन संघांमध्ये सामना मैदानावरती रंगतोय. आणि आगामी काळामध्ये खऱ्या अर्थानं पैलवान भावेश उर्फ बंटी शेट मारणे स्फूट फाउंडेशनच्या माध्यमातून निश्चितच श्री नवखंडेनाथ चषक ही स्पर्धा संपूर्ण मुळशीकरांच्या भेटीला येणार आहे. 7 एप्रिल ते 11 एप्रिल हा कालावधी स्पर्धेचा असणार आहे. मुरकुडे स्पोर्ट अकॅडमीच्या उरवडे गावातील भव्य ग्रास ग्राउंड वरती ही स्पर्धा पार पडणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी जर आपण पाहिलं तर कागळ वेगळं आकर्षक पारितोषिक देखील असणार आहे. 2 फलंदाज बाद धावफलकावरती 31 धावा. आकाश खरात षटक क्रमांक मैदानावरती तिसऱ्या हाताळत असताना 5 बॉल टाकलेत. षटकार येऊनही फक्त 7 धावा आल्यात. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. सूरज जाधव पलटवार करणार का? प्रयत्न तर केलाय. बॅक टू द बॉलर. बॉलरला बीट करत बॉल समोर गेलाय. लॉंग ऑन मधून ऋषी आला बॉल वरती आणि त्यानंतर घेतली जाते ती एक सिंगल. या सिंगल बरोबर संघाचा स्कोर कार्ड मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर एका सफल ओव्हरची समाप्ती उरवडे संघासाठी, जिथे नक्कीच आपण पाहिलं मैदानावरती विकेट आला, षटकार आला खरं तर आणि त्यानंतर 3 चेंडू डॉट आले. एकूण 8 धावा आल्यात. कुठल्या प्रकारे विकेट आला नाही परंतु इकॉनॉमिकल राहिले आकाश खरात. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा बनवल्या गेल्या त्या 32. 32 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक असणार आहेत. मॅच कडे जाऊयात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निखिल काटे आले. पहिला बॉल सूरज जाधव आवड्या बॅटनं बॉल खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. चेंडूवरती नक्कीच आपण जर पाहिले तर मैदानामध्ये एक धाव येते आणि एका धावेबरोबर संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 33. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये निखिल काटे गोलंदाज आपण पाहतो. या अगोदरच्या ओव्हरमध्ये निखिल यांनी 1 विकेट मिळवला परंतु थोडेसे महागडे राहिले. दरम्यान आणखीन 1 विकेट. यस, यावेळेस मात्र राजू सक्करगी बॅक टू द पवेलियन. बॅटची कडा घेत बॉल एस्टॅनच्या पाठीमागे विकेट किपर योगेशच्या हातामध्ये स्थिरावलाय. विकेट. फलंदाज बाद. मंगेश चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. 3 फलंदाज बाद. धावा झाल्या आहेत त्या 33. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 1 विकेट निखिलने घेतली आणि आणखीन एक पुन्हा एकदा एक मोठी विकेट घेताना निखिल काटेला आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय संदीप भाऊ साखरे यांच्या वतीनं निखिलनं जर आणखीन 1 विकेट घेतली या पुढच्या बॉलवरती तर 1001 रुपयांचं पारितोषिक निखिलसाठी असणार आहे.
सन्माननीय दाजी संदीप भाऊ साखरे यांच्या वतीनं. हो, या वेळेचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धावे बॉल वरती प्राप्त होईल आणि एका धावे बरोबर संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचतंय. स्कोरकार वरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 34, 3 गडी बाद. सूरज जाधव 7 बॉल खेळले, 8 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला सार्थक जाधव नवीन फलंदाज मैदानावरती आला. पहिला बॉल सार्थकनं खेळला, एक सिंगल बनवली, तो नॉन स्ट्राईकला गेला. धावफलक 34 वरती स्थिर आहे. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. ओ, यावेळेस सूरज जाधव जबरदस्त फटका तर सजवलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आणि तिथे जर आपण पाहिले तर आकाश खरात कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, सुंदर झेल. आणि इथे नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज मैदानावरती बाद. सूरज जाधवचा फटका चांगला होता आणि त्याहूनही सुंदर झेल आकाश खरात मैदानावरती. नक्कीच इथे टिपलाय फलंदाज बाद. चार फलंदाज बाद. धावफलक 34 अंकावरती स्थिर आहे. नवीन फलंदाज अवी जाधव मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच धावा स्थिर पाहायला मिळत आहेत. एका पाठोपाठ एक नियमित अंतरावरती विकेट जात आहेत आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा याही वेळेला पाहायला मिळते आणखीन एक विकेट. फलंदाज इथे बाद. सन्माननीय संदीप भाऊ साखरे यांच्या वतीनं 1001 रुपयांचं पारितोषिक निखिल काटेसाठी आहे आणि बक्षीस या ठिकाणी नक्कीच सामना संपल्यानंतर दिले जाणार आहे. आल्या आल्या जाऊ नका, आल्या आल्या जाऊ नका, असं खाई खाई येऊ नका, असं खाई खाई. मॅच कडे जाऊयात. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निखिल पुन्हा एकदा याही वेळेला बिग हिट तर केलाय. बॉल हवेत. हॅट्रिक चान्स होता. बॅक टू बॅक 2 विकेट आले होते. झेल मात्र होऊ शकलेला नाहीये. बराचसा दूर राहिला बॉल. फिल्डरनं प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला. निखिल काटे या अगोदरच्या ओव्हरमध्ये 18 रन्स आले, परंतु त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक. केवळ आणि केवळ 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात तर 3 प्रमुख फलंदाज बाद केलेत आणि मैदानावरती आपण पाहतोय एका सफल ओव्हरची समाप्ती निखिल काटेच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 फलंदाज बाद. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 36 आणि या 5 विकेट पैकी 4 विकेट हे निखिल काटेच्या नावावरती आहेत. जबरदस्त कामगिरी आणि 1001 रुपयांचं बक्षीसही सन्माननीय संदीप भाऊ साखरे अर्थातच त्यांचे दाजी त्यांच्या वतीनं हे बक्षीस दिलं जाणार आहे. दाजींचं मेहण्यावरती प्रेम आहे आणि त्यांना चांगला खेळ करावा, चांगल्या खेळाला शाबासकी मिळावी, त्यासाठी नक्कीच आपण जर पाहिलं तर 1000 रुपयांचं बक्षीस जे दिले जाणार आहे. मॅचकडे जाऊया. शेवटचे 6 बॉल अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळत आहेत किशोर भिलारे. शेवटचे 6 बॉल कशा प्रकारे किशोर हाताळेल, काय टार्गेट सेट होईल. अगदीच आपण जर पाहिलं तर या मैदानावरती 50+ धावा चांगला स्कोर मानला जातो मित्रांनो आणि निश्चितच या अगोदरच्या मॅचमध्ये रेकॉर्ड होताना आपण पाहिलाय ज्या मैदानावरती निश्चित स्वरूपामध्ये पूर्णतः गोलंदाजांचा बोलबाला आहे. बॅटर्सला एका धावेसाठी भरपूर त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते. त्या मैदानावरती 90+ स्कोर रिहे वॉरियर संघाने उभा केला आहे. ज्या टीमचा लोवेस्ट स्कोर होता त्या टीमनं हायेस्ट स्कोर देखील बनवलाय. IPL मध्ये देखील मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं होतं अगदी मागच्या सीझनला तो रेकॉर्ड मोडला गेला, परंतु ज्या टीमचा सर्वाधिक लोवेस्ट होता IPL मध्ये RCB, त्या टीमनं कित्येक काळ हायेस्ट रेकॉर्ड आपल्या नावावरती ठेवला होता. दरम्यानचा चेंडू फुलटॉस. या फुलटॉस वरती सार्थक जाधव अर्थातच बंडा ठरलाय बॉस. षटकार. षटकार मैदानावरती आलाय. धावफलकावरती 42 धावा. उंच पुरात तगडा ताकदवर असणारा सार्थक जाधव. फुलटॉस बॉल मिळाला, तो बॉल वरती तुटून पडला. षटकार मैदानावरती आला.
आणखीन एक विकेटचा प्रयत्न जरूर होता. बॉल मैदानावरती लॉंग ऑफ मध्ये गेलाय. एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या रन साठी प्रयत्न. सागर पाखरे बराचसा उशीर केलाय. 2 रन पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. सार्थक जाधव स्वतःकडे नक्की स्ट्राईक असणार आहे आणि आता येणाऱ्या 4 बॉलवरती तो किती चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारतो. 2 ते 3 षटकार नक्कीच मैदानावरती जर आले पुढच्या 4 बॉलवरती कमीत कमी 2 षटकार जर आले तर चांगल्या स्थितीमध्ये टीम पोहोचेल. 44 वरती धावफलक स्थिर आहे 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सनरायझर हैदराबाद या टीमनं खऱ्या अर्थानं IPL मध्ये हायएस्ट रेकॉर्ड केलाय मित्रांनो. दरम्यानचा बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस आणि याही वेळेला सेम रिझल्ट. सार्थक जाधव थांबायचं नाव घेत नाहीये. खराब चेंडूचा घेतलाय भरपूर समाचार. षटकार. षटकार षटकार आणि षटकारांची बोछार मैदानावरती. याही वेळेला आडव्या बॅटनं बॉल खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेबरोबर नक्कीच आपण जर पाहिलं तर मैदानावरती इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सार्थक जाधव कडे स्ट्राईक ठेवायचे आणि नक्कीच मैदानावरती कानिफ जाधव धाव पाहताना पाहायला मिळणार आहे. टीमच्या डगआउट मधून मोठे आवाज येतात सार्थक शू स्ट्राईक घे, कारण सार्थकनं षटकार मैदानावरती मारलेत. एक धाव्या चेंडूवरती येईल. दुसऱ्या रनसाठी फलंदाज मैदानावरती बाद होतील आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 51 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विझण्याची तमान न बाळगता खऱ्या अर्थानं पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेच खऱ्या अर्थानं तुफानांचा सामना करू शकतात. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणामध्ये काहीतरी अकराळ विकराळ बदल घडून जात असतात आणि नक्कीच 2 वादळ एकमेकांच्या आमने सामने. नेरे विरुद्ध उरवडे. पैलवान भावेश उर्फ बंटी शेट मारणे स्पोर्ट फाउंडेशन उरवडे विरुद्ध गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. या 2 संघांमध्ये एक मोठी लढाई मैदानावरती रंगली आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो जिता वही सिकंदर. फुलटॉस. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत. स्वतः किशोर बॉलच्या खाली. झेल मिस. एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या रनसाठी ट्राय. रन आउटचा चान्स मिस झालाय. भरपूर चुका मैदानावरती होत आहेत आणि त्यांचा मोबदला मोजावा लागतोय मित्रांनो. अतिरिक्त धावा 5 बॉलवरती या षटकामध्ये 17 रन्स आलेत. शेवटचा बॉल पहिल्या डावाचा. सार्थक जाधव 6 बॉलवरती 18 रन्स बनवतोय. जबरदस्त बॅटिंग सार्थकने केली आहे. आणखीन एक जर षटकार आला तर टार्गेट होऊ शकेल 60 धाव्यांचं, कारण 53 रन झालेत. पाहूया एक षटकार येणार का की किशोर डॉट बॉल काढेल. किशोर विकेट साठी जाईल. एक डॉट बॉल किंवा विकेट किशोर आणि उरवडे संघाला गरजेचा आहे. आकाश तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. मित्रा एक चांगला बॉल टाक. 53 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस पुढे टाकलेला बॉल होता. सार्थकने बॉल उडवलाय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. बॉल 1 बाउन्स. दन करत जातोय तो सरळ सीमा पार. शेवटच्या बॉल वरती ठोकलाय चौकार. ऋषी मंगेश तांबडी चांबडी चमकते उन्हात कला 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 जगी तेज झळकू दे.
कारण उरवडी टीम जर जिंकली तर ते पहिल्या स्थानावरती देखील येऊ शकतील. त्यामुळे नक्कीच आता मैदानावरती अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला नेरे संघ जर जिंकला तर ते पॉईंट्स टेबलला दुसऱ्या स्थानावरती येऊ शकतील. त्यामुळे मैदानावरती नक्कीच आपल्याला थोडीशी प्रतीक्षा या मॅचची करावी लागणार आहे. पॉईंट्स टेबलला ए ग्रुपमध्ये टॉपर आहेत बावधन स्पोर्ट क्लब, ज्यांनी 2 सामने जिंकलेत. सेकंड टॉपर आहेत रेव्ह वॉरियर्स, ज्यांनी 1 मॅच जिंकले, 1 पराभूत आहेत. त्यामुळे नक्कीच प्री क्वार्टर फायनलसाठी 2 संघ मिळालेले आहेत, जे ए ग्रुपमध्ये. तर बी ग्रुपमधून स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन हा संघ पहिल्या स्थानावरती नक्कीच आहे. परंतु या मॅचवरती बरंचसं काही निर्भर असणार आहे. उरवडे टीम जर जिंकली तर ते त्यांना ओव्हरटेक करू शकतील. नेरे संघ जिंकला तर दुसऱ्या स्थानावरती येतील. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागेल. जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सार्थक जाधवनं केलेली जबरदस्त फटकेबाजी. अगदीच आपण जर पाहिलं तर अंडर-22 गटातील असणारा खेळाडू सार्थक आहे. आज संघाकडून चान्स मिळाला, जिथे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सगळे पर्याय थांबले होते, तिथे खऱ्या अर्थानं एक मजबूत काना म्हणून उभा राहिला सार्थक जाधव आणि चांगल्या पद्धतीमध्ये बॅटिंग करत आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणलंय. पण दुसऱ्या बाजूला आता ऋषी भिलारे पहिला पराभव करत मॅच टाय झालेली, जवळपास मॅच जिंकलेली ती टाय झाली, त्यामुळे पराभवच आपण म्हणू आणि तो चटका मनाला लागलाय. ऋषी भिलारे आणि आकाश खरात जोडी मैदानावरती दाखल झाली. तर पहिल्या षटकासाठी राजू सक्करगी गोलंदाजीच्या मार्कवरती, राईट हँडर पेसर राजू सक्करगी. तर दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँडर बॅटर आकाश खरात मैदानावरती ऑन स्ट्राईक तयार. पंचांचा इशारा, लेट्स प्ले, चला खेळूया. डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिला बॉल वेगानं बॅट फिरवली. स्लॉट मध्ये बॉल होता, परंतु फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच डॉट होतोय. राजू सक्करगी भन्नाट वेग या खेळाडूकडे आहे आणि विलक्षण वेगानं व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी या खेळाडूची असते आणि त्यामुळे नक्कीच आपण पाहतोय कित्येक वर्ष हा गोलंदाज मुळशी तालुक्यामध्ये नक्कीच टिकून आहे आणि लक्षवेधी कामगिरी या खेळाडूने केलेली आहे. राजू सक्करगी तयार. या वेळेचा चेंडू फुलटा सरळ बॅटनं मैदानावरती चेंडू लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंग आपण एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध अवी जाधव सुंदर फिल्डिंग, बॉल आतमध्ये ढकलला. सूरजनं बॉल कलेक्ट केला आणि नक्कीच संघांसाठी 2 धावा रोखलेल्या आहेत. 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. लेफ्ट हँडर बॅटर आकाश खरातसाठी डीप मिड विकेट मध्ये कानिफ जाधव, तर लॉंग ऑन मध्ये सूरज जाधव हे 2 फिल्डर बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग करतायत. आता मात्र इथे काय मैदानावरती आले मोठी विकेट. फलंदाज बाद आकाश खरात, मोठा मासा गळाला. ऋषी मंगेश. Yes, sir. बेल्स
आकाश खरात मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. एक मोठा मासा गळाला लागलाय. राजू सक्करगी या गोलंदाजाबद्दल सातत्यानं चर्चा केली जाते. अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे. ज्यावेळी संघाला बॅटिंगची गरज असते त्यावेळी चांगली फलंदाजी ते करतात. ज्यावेळेस मैदानावरती विकेट घेण्याची आवश्यकता असते त्यावेळेस नक्कीच आपण पाहतोय राजू सक्करगी यांना हाक दिली जाते आणि ते मैदानावरती उतरतात, विकेट घेतात. राजू पुन्हा एकदा मैदानावरती, चांगला बॉल. नवीन फलंदाज सुधीर मैदानावरती दाखल झालेत. पहिलाच बॉल सुधीर यांनी मैदानावरती आपण पाहतोय थोडस एक पाऊल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हर पॉइंटला बॉल उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी राजू सक्करगी. ज्या प्रकारे विकेट घेतली आकाश खरातची, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. भन्नाट वेगाचा बॉल होता. आणखीन एक चांगला बॉल. याही वेळेला मैदानावरती आणखीन एक अचूक टप्पा पाहायला मिळाला. भन्नाट वेगही आहे. चेंडू मैदानावरती डॉट आलाय आणि याचबरोबर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत. 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये असताना पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त कंट्रोल आहे राजू यांच्याकडे. आणि आता नक्कीच सुधीर यांच्या बॅटमधून पहिले 2 बॉल कुठल्या प्रकारे बॅटवरती मिडल झालेले नाहीयेत. अपेक्षा असेल बॅट आणि बॉलचा संपर्क होईल, परंतु हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. टेनिस क्रिकेट मधील आपण जर पाहिलं तर एक मोठं नाव आहे सुधीर, जे कित्येक काळ याच तालुक्यामध्ये आपण त्यांना देखील खेळताना पाहिले. पुणे आणि परिसरामध्ये आपल्या नावाची छाप सोडणारे सुधीर साळुंके आहेत. मोठमोठ्या संघांमध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिले. उरवडे गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला फिल्डर आहेत आणि या चेंडूवरती एक सिंगल जी प्राप्त होते. या सिंगल बरोबर संघाचा स्कोर कार्ड मैदानावरती पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला भावेश उर्फ बंटी शेट मारणे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे विरुद्ध नेरे क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये सामना मैदानावरती रंगलेला आपण पाहतोय. अगदीच आपण जर पाहिलं तर मुळशी तालुक्यातील दोन्ही गावं ही नामवंत गावं आहेत. दोन्ही गावांमध्ये जर आपण पाहिलं तर बरेचसे क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेट सोबत आपण जर पाहिलं बैलगाड्याचं देखील वेड या दोन्ही गावातील खेळाडूंना देखील आहे, प्रेक्षकांना देखील आहे. कुस्तीगिरांचा देखील तालुका म्हणून आणि दोन्ही गावं कुस्तीगिरांसाठी ओळखले जातात. नक्कीच आता क्रिकेटसाठी क्रिकेट वेडी म्हणून आपण या मुळशी तालुक्याकडे पाहतो. त्यातीलच हे 2 प्रमुख संघ मैदानावरती या सामन्यामध्ये भिडतायत. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 षटक क्रमांक दुसरं. निखिल इळवंडे यांच्या हातामध्ये बॉल सुपवला गेलाय. स्ट्राईक ऑन फलंदाज आहेत सुधीर यांचा फटका फसलाय. बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून मिड विकेटला पोहोचला. कानिफ जाधव टिपतोय झेल. फलंदाज मैदानावरती सुधीरचा संपलाय खेळ. चार धावा. पहिल्याच बॉलवरती विकेट मैदानामध्ये आल्यानंतर हा चेंडू उजयष्टीच्या बाहेर. ओमकार शेलार जर्सी क्रमांक 555 परिधान करून मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर मात्र थोडंसं दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. पहिलीच ओव्हर आणि पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्यात, त्यामुळे आता पॉवर प्लेमध्ये रन्स येणं गरजेचं आहे. हे दुसऱ्या षटकामध्ये रन्स आता निश्चितच आपण पाहतोय बनवाव्या लागतील उरवडे संघाला. त्यासाठी ऋषी भिलारेचे बॅट चालणं गरजेचं आहे. कित्येक मोठमोठे रेकॉर्ड ऋषी भिलारेच्या नावावरती आपण पाहिलेले आहेत. एकाच सीझन मध्ये 2 ते 3 वेळा लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार खेळण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. भुगाव करंडक असेल, शिवप्रेमी चषक जांबे असेल,
मागच्या सीझनला या खेळाडूंचे रेकॉर्ड केलेत, आता त्या रेकॉर्डची पुनरावृत्ती करायची आहे. परंतु समोर तितकाच तगडा संघ आहे नेरे क्रिकेट क्लब हा संघ. इतक्या सहज ते देखील हार मानणार नाहीयेत, त्यामुळे मोठं बॅटल आता मैदानावरती पाहायला मिळत आहे. दफलकावरती धावा 7 आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निखिल यांची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. पहिल्या बॉलवरती विकेट घेतल्यानंतर रन्स थांबवलेत. ओ फसवा बॉल धीम्या गतीने टाकलेला बॅकअप द हँड स्लोवर वन. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. दफलकावरती धावा स्थिर आहेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. जर आपण पाहिलं तर 10 बॉल टाकलेत, बनवल्यात फक्त 7 धावा. उर्वरित 20 बॉल आहेत आणि त्याच्यावरती बनवायच्यात ते 51 धावा. आव्हान अधिक खडतर होताना आता मैदानावरती पाहायला मिळतंय. टार्गेट नक्कीच तिथे दूर जाताना पाहायला मिळतंय, परंतु आता इथे खराब चेंडू आलाय. वाईट बॉल. अतिरिक्त धावेनं धावफलकावरती वाढ. स्कोर कार्ड 8 अंकावरती पोहोचलंय. समीकरण बदलतंय. 20 बॉल 50 रनची आवश्यकता आहे. दोन्ही संघ अजूनही मॅच मध्ये आहेत आणि नक्कीच उरवडे संघाला इथून कमबॅक करावं लागेल. पहिलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे यांच्या संघ मालकीचा असणारा संघ आपण पाहतोय नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे. हो यावेळेचा बॉल मैदानावरती फटका फसला. प्रयत्न राजू यांचा चांगला होता. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डिंग करतायत. कीपर पासून थोडस दूर होते. बॉल वरती प्रयत्न केला येण्याचा आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. डॉट बॉलची संख्या वाढत चालली आतापर्यंत या इनिंग मध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट 1 विकेट. अर्थातच पहिल्या ओव्हरमधील 4 डॉट बॉल आणि दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 1 विकेट आणि 2 डॉट बॉल असे 7 चेंडू डॉट आलेले आहेत 11 बॉल पैकी. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती आलाय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या केवळ आणि केवळ 8 धावा. पॉवर प्ले मध्ये अगदीच कमी धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर मैदानावरती कमी धावा संख्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील निखिल यांनी गोलंदाजी करत त्यांच्या राजू यांच्या पावलावरती पाऊल ठेवलं. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा विकेट नक्कीच आला. आणि आता आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा पाहायला मिळत आहेत त्या फक्त 8. 18 बॉल 50 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट जो आता बराचसा वाढताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. जबरदस्त गोलंदाजी राजू यांनी केली. 4 धावा देऊन 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये निखिल एलवंडे सेम त्याच पद्धतीने गोलंदाजी केली. त्यांनी देखील मैदानावरती 4 धावा दिल्या आणि 1 विकेटही घेतला. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. काहीशा योजना काहीशा युक्त्या आता आखल्या जाणार आहेत आणि मैदानावरती पुढील 18 बॉलवरती 50 धावा हे समीकरण. धावा चेस कशा करायचं हे समीकरण हे प्लॅनिंग डोक्यामध्ये सुरू असेल ऋषी विलारे आणि ओंकारच्या. तर दुसऱ्या बाजूला या धावा कशा रोखायच्या, कुठला गोलंदाज कुठे वापरायचा हे आता नेरे संघाकडून ती योजना आखली जाणार आहे. कारण दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो स्पर्धेमधील आव्हान टिकवेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी हिंजवडी आणि खऱ्या अर्थानं हिंजवडी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर गणेश अप्पा साखरे मुळशी क्रिकेट असोसिएशनचे सचिव, लेजेंडरी क्रिकेटपटू आणि पुणे महापौर केसरी पैलवान संकेत भाऊ जांभुळकर आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग, प्रामुख्याने यशदादा गायकवाड असतील, साहिलदादा बाबर असतील आणि त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. आपली स्पर्धा आहे मोठी करायची आणि निश्चितच मुळशी तालुक्यातील एक नामवंत स्पर्धा म्हणून आपल्या स्पर्धेचं देखील नाव नक्कीच प्रेक्षकांनी खेळाडूंनी काढावं यासाठी आपण पाहतोय प्रयत्न केले जात आहेत. सर्व गुण संपन्न असणारी स्पर्धा. आयोजक कमिटीची मेहनत तर आहेच, त्याचबरोबर एक जबरदस्त आंतरराष्ट्रीय दर्जाचं असणारं मैदान खरं तर निवडलं गेलंय आणि या मैदानावरती खेळण्याचा आनंद वेगळा आहे मित्रांनो. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य मैदानावरती आल्या आल्या नक्कीच आपण पाहतो. जबरदस्त मैदान आहे. हो 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 तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानावरती राजू सक्कर गेलेत. नक्कीच आपण पाहतोय इथे जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा जो येतोय 1 बाउंडची घोषणा या ठिकाणी दिली जाते. अगदी चेहऱ्याच्या जवळून जाणारा
झपकन पाठीमागे निघून जाणारा बॉल पंचांच्या निदर्शनात आलं. अतिरिक्त उसळी या बॉलमध्ये आहे, त्यामुळे नक्कीच पंचांनी वन बाउन्स कळवला. राजू सकरगी अटॅकिंग खेळतायत नेरे क्रिकेट क्लब संघ. कुठल्या प्रकारे आपण जर पाहिलं तर डिफेन्सिव्ह खेळत नाहीयेत, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये लगेचच राजू सक्कर यांना आणलं गेलंय. पहिली ओव्हर टाकली, 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये निखिलनं देखील 4च धावा खर्च केल्या, प्रत्येकी एक विकेट दोघांनी घेतल्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये इतर दुसऱ्या कुठल्या गोलंदाजाकडे न जाता, तेजस किंवा विराजकडे न जाता स्वतः राजू आलेत मैदानावरती. तिसऱ्या ओव्हरमध्ये याही ओव्हरमध्ये रन्स कमी खर्च करायच्यात, विकेट घ्यायच्यात, हे प्लॅनिंग आहे नेरे संघाचं. पाहूया ते प्लॅनिंग उधळून लावणार का मुळशीचा हा बाहुबली. नाव आहे ऋषी भिलारे आणि गाव आहे उरवडे, तालुका मुळशी. ठोकलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, खणखणी षटकार. थँक्यू. अपोनंट टीमचं प्लॅनिंग उधळून लावायचंय, त्यासाठी मला अटॅकिंग होणं गरजेचं आहे, हे ठाऊक आहे ऋषी भिलारेला. स्टेप आउट झाले, पावलांचा वापर केला, 2 पाऊल पुढे आले, षटकार वसूल केलाय. पुढचा बॉल राजू. आणखीन एक, याही वेळेला चेंडू मैदानावरती डाऊन द लेग होता. डावे स्टिचच्या बाहेरून आलेला बॉल जसा आलाय तसा भिरकावलाय. मैदानामध्ये उठतायत अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऋषी लागोपाठ 2 षटकार आल्यानंतर धावफलक 21 वरती पोहोचलोय. 2 फलंदाज बाद. 2 ओव्हरमध्ये 8 धावा होत्या, परंतु त्यानंतर ऋषी बिलारीची बॅट तळपू लागली. हो, याही वेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल फाईन लेगचे फिल्डर निसटले तिथे बॉल आणि त्यानंतर बॉल अगदी सीमारेषेच्या जवळ. पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा आल्यात. 57 रन्सचं टार्गेट आहे, 58 रनचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये या छोट्याशा चुका आणि या चुका पुढे जाऊन बऱ्याचशा महागड्या ठरताना आपण पाहतो. नक्कीच आपण जर पाहिले तर ही स्पर्धा पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड पाणी अभियंता आणि क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेर असणारे आदरणीय देवाप्पा सावळे यांचं प्रामुख्यानं आगमन होताना पाहायला मिळतंय. मनपूर्वक स्वागत आहे. जेवढी चषकमध्ये हार्दिक स्वागत. दरम्यानचा चेंडू बॅट चेज, बॉल एस्टँडच्या पाठीमागे, कुठल्या प्रकारची धाव नसेल. ऋषी भिलारे बॅटवरती यावेळेस पूर्णतः बॉल आला नाही. चेंडू मैदानावरती डॉट आल्यानंतर आकडे बदलले गेलेत आणि आमचे स्कोरर मित्र साहिल कळवत आहेत धावफलकावरती 23 धावा आहेत. 13 बॉल 35 धावेंची गरज. या चेंडूवरती मोठा बिग हिट उरवडे संघाला अपेक्षित, तर फिल्डिंग करणारा संघ नेरे संघाला विकेट किंवा डॉट बॉल गरजेचा. ओ, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, जसं पाहिलं फलंदाज स्टेप आउट होतोय, टप्पा पाठीमागे खेचला, आपटलेला बॉल झपकन पाठीमागे गेलाय, चेंडू मैदानावरती आलाय, डॉट. 3 षटकांचा संपलाय खेळ. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्यात त्या 23. 12 बॉल मध्ये बनवायचे असतील त्या 35 धावा. या षटकामध्ये 2 षटकार येऊनही फक्त 15 धावा आल्यात मित्रांनो. 2 षटकार, 1 डबल आणि 1 वाईडची धाव मैदानावरती आपण पाहिली. त्याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 23. 2 गडी बाद, 12 बॉल 35 रनची आवश्यकता आहे. लेकडच्या काळामध्ये मुळशी तालुक्यात खरं तर आपण पाहतोय मोठ्या उंचीवरती गेलेलं टेनिस क्रिकेट. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेंचं आयोजन जे खऱ्या अर्थानं आपण होताना पाहतोय. अगदीच आपण जर पाहिलं तर हिंजवडी चषक ही स्पर्धा पार पडल्यानंतर पहिलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला श्री नवखंडनाथ चषक उरवडे ही स्पर्धा पार पडताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर निश्चितच आपण पाहिलं तर आगामी काळामध्ये देखील भरपूर साऱ्या स्पर्धा ज्या निश्चितच मुळशी तालुक्यामध्ये अनाऊन्स झालेल्या आहेत. पुनवली बिग बॅश ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते. श्री उर्फ बाबू शेठ काटे यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन होणार आहे. त्यानंतर निश्चितच आपण जर पाहिलं तर स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम यांच्या माध्यमातून स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भुकुम ही स्पर्धा जी आपल्या भेटीला येणार आहे. भरपूर स्पर्धा आहे आणि मुळशीकरांसाठी खऱ्या अर्थानं आता सुगीचे दिवस आलेले आहेत. पिच टेनिस क्रिकेट बंद झाल्यानंतर मुळशी तालुक्यातील खेळाडू फुलपिच टेनिस क्रिकेट नक्कीच वळाले आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या तालुक्यामध्ये होताना आपण पाहतो.
पुणे जिल्ह्यातील असणारे 14 तालुके आहेत आणि त्यापैकी क्रिकेटची पंढरी आणि सर्वाधिक टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा कुठल्या तालुक्यामध्ये होता हा प्रश्न जर आपण विचारला तर नक्कीच समोर नाव येतं मुळशी तालुका. दरम्यान समीकरणाकडे घेऊन जाईल. 12 बॉल 35 ची आवश्यकता आहे. षट क्रमांक मैदानावरती. सेकंड लास्ट ओव्हर महत्वाची. तेजस जाधवच्या हातामध्ये चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. अंडर 22 वयोगटातील असणारा खेळाडू तेजस जाधव मैदानावरती आलाय. तर समोर ओमकार त्याच वयोगटातील असणारा हा देखील खेळाडू आहे. मैदानावरती आता बॅटल रंगेल. 12 बॉल 35 ची आवश्यकता. 12 पैकी 6 षटकार अपेक्षित आहे आणि त्या 6 षटकारांपैकी एक षटकार तर आलाय. ओमकार शेलारच्या बॅटमधून बॉल करेल हवाई सफर. दिल्ली जाना है, दिल्ली दूर है आणि लेकिन हवाई सफर जरूर है. मैदानावरती षटकार आलाय. या षटकाराने धावफलकावरती वाढ. 29 धावा. 11 चेंडू 29 धावा अजूनही मैदानावरती बनवायच्यात. बारा बॉल 35 ची गरज असताना निर्णायक क्षणी ओमकारच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर धावफलक झटपट वेगानं पुढे गेले. 29 अंकावरती 29 बनवल्या गेल्यात. अजूनही 29 बनवायच्यात आणि मैदानावरती आणखीन एक मोठा प्रहार. याही वेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ठोकलाय आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा ओमकारच्या बॅटमधून. थँक्यू. 6 षटकार मारायचे होते त्यापैकी 2 षटकार तर आलेत. 10 बॉल 23 धावेंची आवश्यकता. ओमकार शेलार सुंदर फलंदाजी मैदानावरती करतोय. याही वेळेला हो 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 हाय अँड हॅट्स अप. इट्स हाय अप इनटू द स्काय. बॉल आउट ऑफ द पार्क. लागोपाठचा तिसरा षटकार. ध्यास लागला जीवाला कधी पाहिलं मी तिला. ध्यास लागला जीवाला तुझ्या भेटीसाठी मन माझं झुर. तुझ्या भेटीसाठी मन माझं झुर. थँक्यू. पहिल्या 4 चेंडूवरती ओमकारच्या बॅटमधून फक्त एकच धाव आली होती मित्रांनो. परंतु पुढच्या 3 बॉलवरती 3 षटकार आणि त्यानंतर 7 बॉल 19 वरती खेळताना ओमकार शेलारला आपण पाहतोय बरीचशी बातचीत. 3 षटकार आल्यानंतर संघातील आपण पाहतोय नक्कीच अनुभवी खेळाडू निखिल इडवंडे काहीसा कानमंत्र देत आहेत. विराज देखील बातचीत करतोय. सूरज देखील त्या ठिकाणी आहे आणि आता तेजस या कानमंत्राचा फायदा कशा प्रकारे घेईल. ओमकार शेलार द ग्रेट फिनिशर. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील या खेळाडूला खरं तर मी संबोधलं होतं. चला काही करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीम नियोजित कालावधी आहे. तो कालावधी संपल्यानंतर एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागेल याची देखील नोंद घ्या. ओमकार शेलार निर्णायक क्षणी भन्नाट फॉर्म मध्ये आलाय. भन्नाट टच मध्ये तो दिसतोय. लागोपाठचे 3 षटकार आलेत. 41 धावा धावफलकावरती आहेत. पव्या रेकॉर्ड होणार का या मैदानावरती. हो 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 यावेळेस थोडेसे थांबतायत, वेळ घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण पाहतोय इथे कुठल्या प्रकारे घटना घडणार नाही. गोलंदाज तयार पुन्हा एकदा होत आहेत. तेजस जाधव तर समोर फलंदाज ओमकार शेलार. 41 धावा. यावेळेसचा चेंडू खोल टप्प्याचा बॉल होता. खोदून तर काढला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या रन साठी प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षण मध्ये होणारी चूक आणि त्यानंतर एका धावेचं रूपांतर होतंय मित्रांनो. 2 धावेंमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 43 धावा. शेवटचे 8 चेंडू आता मैदानावरती शिल्लक बनवायचे असतील. त्या 8 चेंडूंमध्ये अजूनही 15 धावा. मॅच दोन्ही संघाकडे झुकलेली आहे. सामना दोन्ही संघांसाठी ऑन आहे. 8 चेंडू आणि 15 धावा. काय होणार या सामन्यामध्ये. गोलंदाज तेजस जाधव बाजी मारेल की ओमकार शेलार मैदानावरती मॅच अगदी सोपी करून ठेवेल. हो 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 यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती नसेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 43. 7 चेंडू 15 धावेंची गरज. वैयक्तिक 9 बॉल 21 वरती खेळताना ओमकार शेलारला आपण पाहतोय. निर्णायक क्षणी ओमकारनं गिअर चेंज केला. बॅक टू बॅक 3 षटकार त्यानं ठोकले. परंतु त्यानंतर तेजस जाधवनं देखील चांगलं कमबॅक केले. 2 धावा. त्यानंतर पुढचा बॉल शरीराचा वेध घेणारा
चेंडू मैदानावरती डॉट आला. अखेरचे आता चेंडू आपण पाहतोय शिल्लक असतील ते 7, बनवायचे असतील त्या 15 धावा. 7 बॉल 15. ओ हो याही वेळेला परफेक्ट यॉर्कर लेट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. धाव कुठल्याही प्रकारची नसेल. पहिल्या 3 बॉलवरती ओमकार त्या ठिकाणी डॉमिनेट करताना पाहायला मिळाला, परंतु बातचीत केली गेली, खेळाडूंनी चर्चा केली आणि त्यानंतर मैदानावरती पुढच्या 3 बॉलवरती फक्त 2 रन आलेत. या पुढच्या 3 बॉलपैकी एका बॉलवरती जर मोठा बिगिट आला असता तर मॅच अगदी सोपी झाली असती उरवडे संघासाठी. परंतु नेरे क्रिकेट क्लब हा संघ देखील मित्रांनो इतक्या सहज हार मानणारा नाहीये. बरेचसे चढ उतार या संघानं देखील या सीझनला पाहिलेले आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते विजेते देखील होताना आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच आता बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत मैदानावरती आपण पाहतोय. चला घाई करा टीम, विनंती आहे फिल्डिंग टीम वेळ वाचवा, स्पीडअप करणं गरजेचं आहे. शेवटचे 6 बॉल आणि या 6 चेंडूंवरती मैदानामध्ये बनवायचे असतील जिंकण्यासाठी 15 धावा. 6 बॉल 15 रनची आवश्यकता. जवळपास आपण जर पाहिलं तर मैदानावरती प्रत्येक सामना आजच्या दिवसातील एक सामना जर आपण वगळला तर प्रत्येक सामना हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतोय. विराज जाधव शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. वयवर्ष केवळ 17 असणारा खेळाडू विराज जाधव मैदानावरती. आणि नक्कीच ऑन स्क्रीन तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकाल ज्या पद्धतीनं ओमकार शेलारनं बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले. क्रिकलाइट स्पोर्टची टीम खऱ्या अर्थानं अमितजी भुजबळ सर सुंदर काम त्यांचं देखील आहे. ऑन स्क्रीन तुम्ही मित्रांनो ते 3 षटकार पाहू शकाल. हायलाइट्स छोटीशी तुम्हाला ती ऑन स्क्रीन पाहायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी केली आणि नक्कीच या मैदानावरती तुम्ही कुठले रेकॉर्ड करत असाल तर त्याची एक वेगळी क्लिप तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळते. त्याचं श्रेय जातं खरं तर अमितजी भुजबळ सर आणि क्रिकलाइटची संपूर्ण टीम. लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा प्रक्षेपित होते मित्रांनो, परंतु कुठला खेळाडू जर त्या ठिकाणी रेकॉर्ड मैदानावरती केला आगळा वेगळा तर त्याची वेगळी शॉर्ट क्लिप देखील यूट्यूबच्या क्रिकलाइट स्पोर्ट या वाहिनीवरती तुम्हाला पाहायला मिळते. जाऊया मॅचकडे. शेवटचे 6 बॉल 15 ची गरज. विराज जाधव आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. समोर बाहुबली ऋषी भिलारे. पहिलाच बॉल उडवला हवेत. फिल्डर आहेत सूरज जाधव. लॉंग ऑफला निर्णायक क्षणी टिपलाय झेल. विराज जाधवला मिळतं यस. नेरे संघाने केले कमबॅक. फलंदाज बाद. तीन फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 43. क्रुशियल मोमेंटला विकेट गेले, परंतु मित्रांनो मॅच अजूनही संपलेला नाहीये. छोटंसं का होईना नेरे संघाचं कमबॅक तर झालंय, परंतु आता नवीन फलंदाज सिक्सर किंग उमेश बोत्रे मैदानावरती दाखल होत आहेत. विराज जाधव युवा उभरता सितारा. अनुभव खेळाडूकडे कमी आहे, परंतु निश्चितच मित्रांनो ताकद या खेळाडूकडे देखील आहे, क्षमता या खेळाडूकडे देखील आहे धावा रोखण्याची. आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मिळवली. ऋषी भिलारेला मैदानावरती बाद केले. नॉन स्ट्राईकला ओमकार शेलार तो देखील मैदानावरती टच मध्ये आहे. उमेश भोत्रे नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. आता शेवटचे 5 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 15 धावा. 5 बॉल 15. विराज जाधव पुढचा बॉल. ओ यावेळेसचा चेंडू मैदानावरती काय होतंय इथे पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज मैदानावरती उमेश. नक्कीच इथे रनआउटच्या माध्यमातून बाद होताना पाहायला मिळतील. आणि अगदीच आपण जर पाहिलं तर मैदानावरती ओमकार शेलार आपल्याकडे स्ट्राईक नक्कीच ठेवून घेणार आहेत. काहीशी बातचीत 2 खेळाडूंमध्ये होताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज आशिष मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोरकारवरती धावा जर आपण पाहिल्या मैदानावरती तर निश्चितच स्थिर असणार आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती बॅटर रनआउट झाले. ओमकार शेलार या अगोदर चांगली बॅटिंग केली ओमकारनं. उमेश बोत्रे बॉल मिस झाल्यामुळं कुठल्या प्रकारे चान्स घेतला नाही तिथे ओमकारनं आणि लगेचच तो स्ट्राईक घेण्यासाठी धावला. उमेशनं नक्कीच निर्णायक क्षणी आपलं घरटं सोडून तो थोडासा पुढे आल्यानंतर ओमकार घरट्यामध्ये सेफ झाला. उमेश रनआउट झाले, विकेट त्याग केला. आशिष कांजणे नवीन फलंदाज येतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. विराज जाधव 4 बॉल 15 ची आवश्यकता. मॅच अंतिम टप्प्यामध्ये.
ओ यावेळेसचा बॉल पुढे टाकला होता. ओमकार शेलार करून फुटवर्क पाहायला मिळालं नाही. वेगानं बॅट फिरवली परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो डॉट बॉल. 3 चेंडू बनवायचे असतील त्या 15 धावा. 11 बॉल 21 धावेंची खेळी ओमकार शेलारनं मैदानावरती केली. आणि आता मॅच खरं तर फसलेली होती. मॅच आपल्या संघाकडे खेचून आणण्याचं काम याच खेळाडूने केले आणि त्याच्यावरती आता जबाबदारी असेल मॅच फिनिश करण्याची. परंतु विराज जाधव काय गोलंदाजी मैदानावरती करतोय. प्रेशर सिच्युएशन आहे आणि प्रेशर त्याच्यावरती कुठल्या प्रकारे पाहायला मिळत नाहीये. दरम्यानचा बॉल एक टप्पा घेत लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉल फोडतोय सीमारेषा. धावा मिळतायत 4. कणकणी चौकार. चौकारानं पुन्हा एकदा उरवडे संघ मॅच मध्ये नक्कीच मॅच ऑन ठेवताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता आहे. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र कायम असावी. त्या जिद्दीवरती लढायचे. 2 बॉल 11ची गरज असताना यावेळेसचा बॉल बुंद्यात टाकला. यॉर्कर लेंथ ओमकार शेलार बीट आणि चेंडू मैदानावरती आलाय डॉट. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 11 धावा. इष्टांच्या पाठीमागून निश्चितच आपण पाहतोय काहीसे संकेत देत आहेत किरण जाधव. शेवटचा 1 बॉल मुवमेंटला गेलेले विकेट्स. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन कमी आले त्यामुळं नक्कीच शेवटच्या अंतिम चरणामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर मॅच थोडीशी अवघड झाली. आणि याही वेळेला चेंडू मैदानावरती डॉट आणि याचबरोबर या अटीतटीच्या लढतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामामध्ये बाजी मारली आहे मित्रांनो. नेरे क्रिकेट क्लब नेरे अर्थात गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघानं वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नक्कीच या ठिकाणी श्री नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरवडे अर्थातच पैलवान भावेश व बंटी शेठ मारणे स्पोर्ट फाउंडेशन आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ साकारण्याचा नक्कीच आपण प्रयत्न केला. त्याबद्दल आपले देखील खूप खूप आभार आणि तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. टीमचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. निश्चितच पैलवान भावेश व बंटी शेठ मारणे स्पोर्ट फाउंडेशन स्वतः संघमालक उपस्थित आहेत. बंटी शेठ मारणे आपणास विनंती आहे या ठिकाणी आपला सन्मान होतोय तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरतायत निखिल एळवंडे ठरलेले आहेत सामनावीराचे मानकरी. यानंतर